दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय सुरेश महादेव खैरे साहेब, उपअभियंता चंदगड, राधानगरी बांधकाम, जिल्हा परिषद कोल्हापूर। गारगोटी राज्य महामार्गावर शेळेवाडी गावापासून जवळच असलेल्या बावळकाट नावाच्या शेतातील पेट्रोल पंपासमोर असलेल्या सकाराम भांडी स्टोअर्समध्ये काल रविवारी रात्री अज्ञाताने दुकानाच्या मागील बाजूकडील शटर उचकटून अंदाजे 2 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला। शेळेवाडी येथील शिवाजी सकाराम पाटील यांचे कोल्हापूर गारगोटी राज्य मार्गावर बावळकाट नावाच्या शेतातील पेट्रोल पंपासमोर गेली 8 ते 10 वर्षापासून भांड्याचे दुकान आहे। काल रविवारी रात्री ते दुकान बंद करून घरी गेले होते। आज सकाळी ते नेहमीप्रमाणे आपल्या दुकानाजवळ असलेल्या शेतात जनावरांना वैरण आणण्यासाठी गेले होते। यावेळी त्यांना आपल्या दुकानाचे शटर उघडे झाले असल्याचे दिसले। लगेच त्यांनी दुकानाकडे धाव घेतली असता दुकानातील तांब्या पितळीच्या वस्तू, पाण्याचे बंब, पितळीच्या मूर्ती, पाण्याचे फिल्टर असा 2 लाख रुपयांचा माल अज्ञातांनी लंपास केला। घटनास्थळी राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी भेट दिली। या घटनेची नोंद राधानगरी पोलिसात झाली असून राधानगरी पोलीस तपास करत आहेत। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।